मित्रांनो नमस्कार. कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला माहिती आहे, आज किचनमध्ये आलेलो आहे आणि किचनमध्ये आल्या आल्या आपल्याला आज संध्याकाळी काय भाजी बनवायची अशी मी बायकोला फरमाईश केली. तर बायको काय म्हटली माहिती आहे का? अहो, आज मी तुम्हाला ना दम आलू बनवते, दम आलू. आता दम आलू म्हटल्यानंतर मला एकदम असं वेगळंच वाटलं. दम आलू म्हणजे ही कन्सेप्ट अशी आपण कधी नॉर्मली खात नाही, बरोबर. बटाट्याची भाजी आपण रस्सा भाजी खातो, पिवळा बटाटा बनवून खातो, पण दम आलू हा सहसा आपण आपल्या इकडची रेसिपी नाही ही. मला वाटतं यूपी त्या साईडची रेसिपी आहे. तर मी आज किचनमध्ये आल्यानंतर मग बघितलं बायकोने सगळा सेटअप बनवलेला आहे. इकडे कसा लाल लाल व्हायला लागला बटाटा, बघितला का? वा वा वा, आज दम आलू खायला लई मजा येणार बरं का. चालेल, आता मेन याची आपल्याला ग्रेव्ही करायची बरं का मित्रांनो. हे राहिलेलं तेल आहे का, कसं उकळतं तेल. जो मसाला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला होता ना, ते एका वाटीमध्ये घेतलाय. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपण या रेसिपीमध्ये ना कांदा वापरणार नाही. 3 टोमॅटे घेतलेत मस्तपैकी, हे बघितलं का. हळदी टाकायचं आणि आपला धना पावडर टाकायची. थोडासा हिंग पण टाकून घेतलाय. कसुरी मेथी असते ना, त्याची बारीक करून टाकायची, चुरायची त्याला. आणि जो मसाला आपण रोस्ट केलेला, बारीक पावडर केली ती, तो टाकून द्यायचा आणि त्याला तेलामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचं. टाकलं थोडंसं ग्रेव्ही यायला पातळ, थोडीशी पातळ करायला. मित्रांनो, आता आपली दम आलूची जी भाजी आहे ना, शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आपली मस्तपैकी त्या दम आलूची ग्रेव्ही तयार झालेली आहे. दम आलू इकडे रेडी आहे. फक्त आता हे दम आलू म्हणजे जे रोस्ट केलेले आलू आहेत ते फक्त याच्यामध्ये टाकायचे हळूहळू, बाहेर उडलं नाही पाहिजे. ओके, आपली रेसिपी दम